वारकरी संप्रदायाचे आद्यगुरू संत निवृत्तीनाथ महाराजांच्या त्र्यंबकेश्वर येथील समाधी स्थळावर आषाढी एकादशीच्या निमित्तानं हजारो भाविक दाखल होत आहेत. मात्र कोट्यवधी रुपयांच्या विकास आणि जीर्णोद्धार प्रकल्पानंतरही पाषाणातील सभामंडपासह अनेक कामं अद्याप अपूर्णच आहेत आणि त्यामुळे भाविकांकडून नाराजी व्यक्त होते आहे. वारकरी संप्रदायाचे आद्य गुरु आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचे ज्येष्ठ बंधू संत निवृत्तीनाथ महाराज यांनी त्र्यंबकेश्वर इथं 1297 वर्षी संजीवन समाधी घेतल्याची श्रद्धा आहे. इसवी सन 1812 मध्ये समाधी स्थळावर दगडी मंदिर बांधण्यात आलं. शेकडो वर्षांपासून वारकरी संप्रदायाचे प्रमुख श्रद्धास्थान असलेल्या या समाधी स्थळावर दरवर्षी लाखो भाविक इथं दर्शनासाठी येतात. त्र्यंबकेश्वरच्या धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारनं 2017-18 मध्ये प्रसाद योजनेअंतर्गत विकास प्रकल्पाला मंजुरी दिली होती. या प्रकल्पात समाधीस्थळ परिसरातील सुविधा, रांगा व्यवस्थापन, प्रशासकीय इमारत आणि इतर पायाभूत कामांचा समावेश करण्यात आला होता. मात्र यंदाच्या आषाढी एकादशीलाही पाषाणातील सभामंडपाचं काम अपूर्णच आहे. काही ठिकाणी बांधकाम सुरू असून त्यामुळे आषाढी निमित्त येणाऱ्या भाविकांना गैरसोयीचा सामना करावा लागतोय. ज्या वेगानं हे काम सुरू आहे त्यावरून विकास कामांच्या गतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अडचणी तसं काहीच नाही, काम चालूच आहे, पण थोडं संत गतीने पण चालू आहे काम. कामाची काही अडचण नाही, त्याच्याबद्दल काम चालूच आहे. होता येईल तेवढं लवकर व्हावं अशीच सगळं वारकऱ्यांची इच्छा आहे. बस मागचे दोन एक वर्ष ना तोडफोड संत आणि तोडफोड चालू होते. असं रच तोड लिगली अडचणी होत्या, त्या अडचणी दूर झाले. आता बऱ्यापैकी काम चांगले. 2027च्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरमध्ये लाखो भाविक येणार हे निश्चित आहे. त्याआधी या मंदिराच्या सभामंडपाचं काम पूर्ण होणं आवश्यक आहे. आतापर्यंत 70 ते 75% काम झालंय. मात्र अजून 5 कोटी रुपयांची गरज या मंदिराच्या कामासाठी आवश्यक आहे. अशा परिस्थितीत संत निवृत्तीनाथ समाधी स्थळावरील रखडलेली कामं तातडीनं पूर्ण करण्याची मागणी स्थानिक नागरिक आणि वारकरी संप्रदायाकडून केली जाते. सुखसुविधा, भक्त निवास असेल, ऍडमिनिस्ट्रेशन बिल्डिंग असेल, गोशाळा असेल, सभागृह असतील, कार्यालय असेल, यासाठी टॉयलेट बाथरूम असेल, यासाठी शासन चांगल्या प्रकारे मदत करते. परंतु दगडी सभा मंडपासाठी शासनाकडनं निधी आपल्याला मिळाला नव्हता, म्हणून आपण ते लोकवर्गणीतून करतोय. आणि एवढी मोठी लोकवर्गणी जमा करताना थोडी अडचण निर्माण होते. परंतु आता जवळपास 75% काम झालंय, राहिलंय 25% काम. साधारणतः 5-1 कोटी रुपयाची आपल्याला आता गरज आहे. आणि समाजातील जे दानशूर लोक आहेत ते आपल्याला मदत करताय. आम्ही सर्व विश्वस्त मंडळ पूर्णपणे प्रामाणिकपणे काम करून समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचून लोकवर्गणीच्या माध्यमातून हे मंदिर पूर्ण करण्याचा मानस करत आहे. आपण जे दगडी काम करणार आहोत ते लोकवर्गणीतनं, आणि जसे जसे वारकऱ्यांचे पैसे येत आहेत आपलं तसं काम चालू आहे. तुम्ही बघितलं असेल, आता परिपूर्णत्वाला थोड्याच दिवसामध्ये पोहोचणार आहेत. आणि वारकरी चांगला सहभाग देत आहेत, सगळेजण वर्गणी देत आहेत. आणि अनेक आमदार असतील किंवा खासदार असतील, अनेक लोक एक वारकरी म्हणून मदत करतायत. धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या अत्यंत महत्वाच्या या समाधीस्थळी आषाढी एकादशीला हजारो भाविक संत निवृत्तीनाथ महाराजांच्या दर्शनासाठी येतात. पण अपुरी विकास कामं प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्न उपस्थित करतायत. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी ही सर्व कामं पूर्ण होतील का, हा मोठा प्रश्न आहे. योगेश खरे, झी 24 तास, नाशिक.